या ठिकाणी तुम्हाला आज तुम्ही कोणता पाठ वाचला? तर मी आज तुम्हाला तो पाठ शिकवला नाही, तुम्हाला वाचन करायला सांगितलं होतं, एक अपूर्व सोहळा. तर हा पाठ तुम्ही सर्वांनी वाचन केलंय. तर तुम्हाला स्वतः वाचून हा पाठ किती समजलाय ते पाहण्यासाठी मी त्याच्यावर आधारित 10 प्रश्न काढले. तर आपण आज क्विज घेऊया त्या पाठावर. न शिकवता तुम्हाला किती येते? या 2 रांगांचा एक गट होईल, या 2 रांगांचा एक गट. तर प्रश्न पहिला असेल या गटासाठी. प्रश्न आहे, शिवरायांनी राजधानीसाठी कोणता किल्ला निवडला होता? फक्त हात वरती करायचे. सांग, बरोबर मोठ्याने सांग. रायगड. उत्तर बरोबर आहे. यांच्यासाठी 1 गुण. त्यानंतर दुसरा प्रश्न या गटासाठी, राज्याभिषेकासाठी किती नद्यांचे पाणी आणले होते? फक्त हात वरती सांग. 7 नद्यांचे. किती नद्यांचे आणले होते? 4. यांच्यासाठी प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, राज्याभिषेकासाठी कोणते पुरोहित आले होते? राज्याभिषेक करण्यासाठी कोणते पुरोहित आले होते? पुरोहित म्हणजे भटजी. कोणते आले होते? त्यांचं काय नाव होतं? सांगा. या गटासाठी प्रश्न आहे. पुरोहित म्हणजे अभिषेक करण्यासाठी, तो राज्याभिषेक करण्यासाठी आले होते, त्यांचं नाव काय? कोणी लक्ष देऊन वाचलंय? आता आठवा. कोणते आले होते ते? पंडित. पुरोहित म्हणजेच पंडित. त्यांचं नाव काय? आठवा. 1 2 नाही, वकील नाही. थांबा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सांगा, कोण सांगा? त्यांचं नाव काय होतं? नाव सांगा. नाव. थोर पंडित होते, पण त्यांचं नाव काय होतं? सांगा लवकर. तुमचं पण. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता मी सांगते. त्यांचं नाव होतं गागा भट्ट. आठवलं का? त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या. तर दोन्ही यांना आलेला नाही हा प्रश्न, यांचा 1 मार्क गेलाय. आता यांच्यासाठी प्रश्न आहे, शिवरायांनी राज्यकारभार पाहण्यासाठी जे मंडळ स्थापन केलं त्यांना कोणतं मंडळ म्हणायचं? कोणतं मंडळ बाजूला उभं केलं होतं त्यांनी राज्यकारभाराच्या वेळेस? कोण सांगेल? कोणतं मंडळ होतं? वाचलं का लक्ष देऊन? जे की पुढच्या पाठात त्याचं वर्णन आहे. कोणतं मंडळ होतं ते सांगा. येईना? त्यांनी बाजूला एक मंडळ उभं केलं होतं. किती जणांचं? 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता तुमच्या गटासाठी येते का सांगा. कोणतं मंडळ होतं सांगा. सांग सरळ. नाही. तर मी सांगते, अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान मंडळ बाजूला उभं केलं होतं. यांचा 1 गेला, तुमचा 1 कमी झाला. त्यानंतर राज्याभिषेक कोणत्या इसवी सन मध्ये झाला? यांच्यासाठी प्रश्न आहे. राज्याभिषेक कोणत्या इसवी सनामध्ये झाला? 1684. व्हेरी गुड. 1684. आता यानंतर शिवाजी महाराजांनी कोणता शक सुरू केला? कोणता शक सुरू केला सांगा. कोणता शक सुरू केला? 10 9 8 7 6. बरोबर आहे. राज्याभिषेक हा शक सुरू केला. आता यांच्यासाठी प्रतापगडाच्या भवानी देवीला काय अर्पण केले? त्यांनी काय प्रतापगडावरच्या भवानी देवीला काय अर्पण केलं? कोणतं छत्र? सोन्याचं छत्र अर्पण केलं होतं शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळेस. आता यांच्यासाठी जलाभिषेकासाठी कोणकोणत्या नद्यांचे पाणी आणले होते? सिंधू, यमुना, गोदावरी, गंगा. बरोबर आहे. कावेरी. या 7 नद्या. अजून 2 राहिल्या. कृष्णा.
कृष्णा हा आणि एकच राहिली आता. सांगा एकच राहिली. हा सांगा. गंगा यमुना कावेरी बरोबर आहे, त्यांनी सांगितलं सगळ्या त्या. एक राहिली कृष्णा मॅडम मोजल्यात मी. गोदावरी. हा एक राहिलेली तीन आहे. हा नाही नाही सिंधू तर आहेच पण एक राहिली म्हणायची. हा हा एकच राहिली. हा 10 9 8 7 6 5 4 3 2 1 एकच मध्ये राहिली. हा पाठ आहे का सांग पटकन. गंगा सिंधू चला हा गंगा सिंधू यमुना कावेरी कृष्णा नर्मदा हा एक राहिली आपल्या याची. हा कावेरी अजून गंगा सिंधू यमुना गोदावरी हा. कृष्णा नर्मदा कावेरी. वा छान. काय वाजवायचं. हा दुसरा प्रश्न आहे यांच्यासाठी. हा त्यांच्यासाठी राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजांनी कोणता वकील पाठवला. हा तुमच्यासाठीच आहे. त्यांचा प्रश्न तुम्ही सांगितला आता उत्तर. हा ऑक्सिजन हा त्याचं नाव आहे ऑक्सिडेन. ऑक्सिडेन ऑक्सिजन नाही ऑक्सिडेन. हा आता शेवटचा प्रश्न आहे यांच्यासाठी. गागा भट्ट कुठून आले होते. सोपा प्रश्न आहे. गागा भट्ट ते पुरोहित जे होते ते कुठून आले होते. कुठले राहणारे होते ते सांगा. सांगा लवकर. कुठून आले होते गागा भट्ट. आठवते का. वाचलं का मन लावून. हा कोण सांगते. हा तुमच्यापैकी येते का कुठून आले होते. गागा भट्ट कुठून आले होते. कुठून बोलवलं होतं त्यांना. यांचाच प्रश्न आहे पण यांना हे नाही. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 तुमचा वेळ संपला. चला तुम्ही सांगा कुठून आले होते गागा भट्ट पुरोहित करण्यासाठी. खूप सोपा प्रश्न आहे. नाही महाराष्ट्रातले होते पण कुठेतरी राहायला गेले होते ते. नाही अजून महाराष्ट्रातले होते पण कुठेतरी राहायला गेलेले ते बोलवलं होतं. हा प्रसिद्ध क्षेत्र आहे ते. कुठून आले होते सांगतो मी. याचं येत नाही का. काशीवरून बोलवलं होतं त्यांना. नाही काशीवरून बोलवलं होतं. अशा पद्धतीनं या गटाचे बरेचसे प्रश्न चुकलेले आहेत पण खूप छान तुम्ही स्वतः वाचून समजलंय तुम्हाला. अशा पद्धतीनं स्वतः पाठ वाचल्यावर सुद्धा आकलन बरंच होत असतं. म्हणून पुढचे पाठ तुम्ही स्वतः मनाने पण बरेच समजून घेतले पाहिजे. तर असे नवनवीन